हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं सायली क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज हे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. ते अंदाजे घेतलं आहे, त्याच्यात कुठलंही माप टाकलेलं नाही आहे. हे जे ड्राफ्टिंग करण्यामागचा हेतू आहे की ज्या नवीन शिकणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांना बऱ्याच वेळेला कोणतं माप कुठे टाकायचं हे समजत नाही, गोंधळ होतो बऱ्याच वेळेला. तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ मी खास बनवले आहे, जेणेकरून या व्हिडिओमधून त्यांना समजेल की कुठे कोणतं माप टाकतात आणि कोणत्या मापाला किंवा कोणत्या लाईनला काय बोलतात हे त्यांना समजेल. यासाठी माझा हा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती फ्री व्हिडिओज म्हणजे स्टिचिंग कटिंगचे फ्री व्हिडिओ टाकत असते, तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. त्या ड्राफ्टिंगमध्ये सुरुवातीला आपण काय आखून घेतलं आहे ते बघून घेऊयात. तर ही जी सुरुवातीला आपण जे टाकत असतो ही सरळ लाईन आखून घेतो, त्याला फुल शोल्डर आपण हे इथे टाकत असतो. त्यानंतर हे जे मार्किंग आहे, हा जो आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तिथे आपण टाकत असतो गळारुंदी, तर ह्याला बोलतात गळारुंदी. त्यानंतर ही जी लाईन आहे ती लाईनमध्ये आपण शोल्डर पट्टी टाकत असतो. म्हणजे आपल्याला रेडी शोल्डर किती हवं आहे, म्हणजे 2.5 इंच 2 इंच किंवा 3 इंच, तर ती शोल्डर पट्टी आपण इथे टाकत असतो. त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन पण ॲड करत असतो, मी माझ्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली सांगत असते किती शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि किती नाही ते. तर इथे ह्या लाईनला आपण बोलतात शोल्डर पट्टी. शोल्डर पट्टी आणि ही जी पूर्ण लाईन आहे गळारुंदी प्लस शोल्डर पट्टी, तर आपण त्याला पूर्णपणे आपण त्याला शोल्डर बोलू शकतो. तर हे पूर्ण शोल्डर आहे आपलं. त्यानंतर ही जी सरळ लाईन जो बॉक्स आपण आखून घेतला आहे त्याला आपण बोलतात मुंढा, म्हणजेच आर्महोल. म्हणजे मुंड्यासाठी जो आपण बॉक्स ड्रॉ करतो त्याला आपण आर्महोल किंवा मुंडा असं बोलतात. आणि त्यानंतर हे जे आपण हा जो मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे, तर हा जो मुंड्याचा आकार आहे ही पहिली लाईन जी आहे तो आहे पुढचा मुंडा. मी व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये आर्महोलसुद्धा बोलते किंवा मुंडासुद्धा बोलते. तर जी सवय आहे माझी आर्महोल बोलायची ती मी बोलून घेते पटकन. पण तुम्हाला जर समजत नसेल तर मी मुंडा म्हणून इथे सुद्धा क्लिअरली लिहून दिलेला आहे. त्यानंतर हा जो बाहेरचा जो मुंडा आहे तो जो मागच्या पार्टमधला आपला मुंडा आहे, मागचा मुंडा. तर इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. त्यानंतर हे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. इथे आपण छातीचा चौथा भाग टाकतो आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिन म्हणून मी लिहून ठेवते शिलाई मार्जिन. त्यानंतर ही जी आहे ही क्रॉसपट्टी आहे. क्रॉसपट्टी ह्याला योगपट्टीसुद्धा म्हणतात, योगपट्टी. पण मी माझ्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त क्रॉसपट्टी असा उल्लेख केला आहे, तर क्रॉसपट्टी बोललं तरी चालेल किंवा योगपट्टी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही बोलू शकतात. त्यानंतर ही जी आहे हा जो आकार आहे तो कटोरी आहे. आणि इथे आपण टाकून घेतो जो पुढच्या गळ्याचा आकार, पुढचा गळा. बॅकपार्टमध्ये काही समजवण्यासारखं नाही आहे, जे की इथे आहे ते तसंच सेम त्यामध्ये सुद्धा आहे, बेसिक गोष्टी त्यामध्ये आहेत. तर हे तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.